हरि ओम. सुलभ सुरत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनः न्यग्रोधो औदुंबर अश्वत्थ शाणुरांध्र निषूदना. श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक क्रमांक 101 आणि नाम आहे 817 सुलभ हो. ज्याची प्राप्ती भक्तीने सहज साध्य आहे असा विनासायास. माये विण माहेर विश्रांती धाव शब्द अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी रामदासा फळला सद्भाव. रामदासांची अर्थी अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशाम तस्याम सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिनाम. गीता 8:14. मी भगवंताचा आणि भगवान माझे या नित्य संबंधात दृढ राहणाऱ्या नित्ययुक्त योग्याला भगवान सुलभतेने प्राप्त होतात. भगवंताशिवाय शरीर इंद्रिये प्राण मन बुद्धी आपले नव्हेत, केवळ भगवंतच आपले आहेत असे दृढतेने मानल्यास भगवान सुलभ होतात. परंतु शरीर इत्यादींना आपले मानत राहिल्याने भगवान सुलभ होत नाहीत. भोळी भाबडी अंतःकरणयुक्त सेवा भगवंताला जास्त आवडते. अशा भक्तांसाठी ते सहज सुलभ आहेत. असा भगवंताचा आवडता भक्त कुठे कुठे सापडेल. हरि दुर्लभ नाही जगत में हरिजन दुर्लभ होय. हरि हे या सब जग मिलय हरिजन ते एक होय. वास्तविक ते नित्य प्राप्त आहेत. त्यात सुलभता दुर्लभता म्हणता येत नाही, परंतु लोकांनी त्याला दुर्लभ मानले आहे. या वृत्तीला हटवण्यासाठी भगवंताने स्वतःला सुलभ सांगितले आहे. ज्याची स्वतःची सत्ताच नाही त्या असतला सत्ता आणि महत्व दिल्याने त्याच्याशी संबंध जोडल्यामुळे नित्य प्राप्त परमात्मा दुर्लभ होत आहे. असतला सत्ता आणि महत्ता दिली नाही तर परमात्म्याची प्राप्ती आपोआप सुलभ सिद्ध आहे. अशा सुलभ श्री विष्णूंना प्राप्त करून नरदेहाचे सार्थक करू. 819 सिद्ध हो. सर्व सिद्धी प्राप्त असलेला मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकाराम महाराज. सिद्धानाम कपिलो मुनी. गीता 10:6. सिद्ध दोन प्रकारचे असतात. एक तर साधन करून सिद्ध झालेले आणि दुसरे जन्मजात सिद्ध असलेले. कपिल मुनी जन्मजात सिद्ध आहेत आणि त्यांना आदि सिद्धी म्हटले जाते. हे कर्दम देवहूतीपासून उत्पन्न झालेले होते. ते सांख्यशास्त्राचे आचार्य आणि संपूर्ण सिद्धांचे गणाधीश आहेत. म्हणून भगवंताने त्यांना आपली विभूती म्हटली आहे. योगी साधक आपल्या साधनेने अणिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य इशिता वशिता कामावसायिता ह्या प्रत्यक्ष माझ्यात वास करतात आणि उरलेल्या 10 सत्वगुणांचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात. अशा प्रकारे धारणा योगातील निष्णात योग्यांनी 18 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत. भागवत 11:15-3. ज्याने आपले प्राण मन आणि इंद्रियांचा विजय मिळवून माझ्या स्वरूपावर धारणा केली आहे तो सिद्धच होतो. परंतु श्रेष्ठ लोक असे म्हणतात, जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत त्यांच्यासाठी या सिद्धी विघ्नच आहेत. कारण यांच्यामुळे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. जन्म औषधी तपश्चर्या आणि मंत्र इत्यादींमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात. परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत प्राप्ती ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. कारण ब्रह्मवादींनी योग सांख्य किंवा धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितली आहेत. त्यांचा तसे सर्व सिद्धींचे कारण पालन करणारा आणि प्रभू मीच आहे. ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत बाहेर पंचमहाभूतेच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टा रूपाने आणि बाहेर दृश्य रूपाने आहे. कारण मी कोणतेही आवरण नसलेला सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. भागवत 11:16, 31-36. अशा सिद्ध श्री विष्णूंना प्राप्त करण्याचा अभ्यास करू. 820 शत्रुजित. शत्रूंना जिंकणारा एक राजा. त्रिपुंजय बाह्य शत्रू अंतर्गत शत्रू
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गीता 4:8. हे अवताराचे मूळ प्रयोजन. साधू परित्राण, असुरानंद, धर्मस्थापना अशी 3 मुख्य कारणे. त्यापैकी भगवत विमुखता, भोगप्रियता आणि कामपरवशता हे 3 वास्तविक अधर्म आहेत. अशा कामरूप अधर्मांचा नाश आणि पवित्र त्यागमय प्रेमधर्माची स्थापना झाली पाहिजे. कामोपभोग परायण आसुरी वृत्ती हे उत्तरोत्तर काम, क्रोध इत्यादी शत्रुपींना उद्दीपित करते, साधू वृत्तींना संकटात टाकते. म्हणून भोगाभिमुखी काममयी आसुरी वृत्तींचा नाश ही अधर्मांचा संहार, दुष्कृत्यांचा विनाश आणि साधूंचे परित्राण हे मुख्य उद्देश होते. अंतर्बाह्य शत्रूवर विजय हेच मूळ उद्देश होते. श्री राधा माधव चिंतन 587. अशा शत्रुजीत श्री विष्णूंची कास धरू. 821. शत्रुतापन. शत्रूंना ताप देणारा, परंतप शत्रूंना नामोहरम करणारा. भगवंताचे प्रागट्य हा त्रैलोक्यातील साधू संत आणि पीडितांसाठी मोठा चमत्कार, दिलासा आणि आश्वासन होते. जसे की पुतनावत, कालिया दमन, शकटासूर, आघासुरवत, अग्निपान, गोवर्धन धारण, दही नवनीत भक्षण, चीरहरण, रासलीला, यशोदेच्या मुखामध्ये विराट रूप दर्शन दाखवणे, गायी आणि बालकांची वर्षभरापर्यंत आपल्या योग मायेने त्यांचीच रूपे घेणे, पांचालीचे वस्त्रहरणापासून अब्रुरक्षण, अर्जुनाला विराट रूप दाखवणे, कौरवांच्या राज्यसभेत विलक्षण चमत्कार दाखवणे, शिशुपाल, दंतवक्त्र, जरासंध, कंस, मुष्टिक, चाणूर, कुवलियापीड या सर्वांना तापपीडा देणारा अशा शत्रुतापना श्री विष्णूंचे गुणसंकीर्तन गाऊ. 822. निग्रोध. सर्व भूतांचा निराश करून आपल्या मायेचा स्वीकार करणारा एक पवित्र वृक्ष वड. मेळवली पंचभूतांचा मेळ, त्वाम रचिला ब्रह्मांड गोळ, इच्छा परतता तत्काळ क्षणी निर्मूळ करीसी तू. श्री दुर्गा स्तोत्र 16. सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरी अनुक्रमे सकळ केले. दासबोध 20:10-27 आणि 36. पंचमहाभूत, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा आणि या सर्वांचे 26वे तत्व अव्यक्त परमात्मा. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, 4 देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण चतुष्टय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या सर्वांचा निराश करून सामावून घेणारा अशा निग्रोध श्री विष्णूंचे तत्व आत्मसात करू. 823. उदुंबर. कारण रूपाने आकाशांवर असलेला उद म्हणजे वर आणि अंबर म्हणजे आकाश. गगन पोकळ उपनिषदात विशद केलेली जाणीवेची चतुर्थ अवस्था सिद्धावस्था ही अनुभूतीची अशी अवस्था असते की जी अदृश्य दृश्यांच्या बहुविध गोचर जगातील सर्वज्ञात अनुभवापेक्षा काहीतरी निराळी असते. ध्यान करता ज्याचं ध्यान करतो ते तो स्वतःच होतो हा शाश्वत नियम आहे. याप्रमाणे ध्यान साधनेमुळे ध्यानकर्त्याला त्याचे अध्यारोप आणि परिणामरूप मिथ्या अहंकाराची भावनाही सर्वव्यापी आणि सर्व परिपूर्ण अशा एकमेवाद्वितीय सत्य स्वरूपात शोषून घेणे सोपे जाते. अनंतत्व आणि शाश्वतत्व हे सर्व काही कुठेतरी किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी खाली असत नाही, ते येथेच आणि आत्ताच असते. आपल्याला जगण्यासाठी उपलब्ध असलेला प्रत्येक क्षण म्हणजे आपल्याला अनंत तत्व म्हणून जगण्याची दिलेली संधीच असते. 2 सलग ओंकारांच्या उच्चारणामधील शांत क्षण टिपण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपले मन आणि आपली बुद्धी ही स्थिर, तीक्ष्ण आणि एकाग्र होतात. याप्रमाणे आपण ध्यान साधनेस बसलो असताना जेथून आपण आपल्याला शाश्वत तत्वापर्यंत उन्नत करू शकू आणि त्याच्याशी एकरूप होऊ शकू अशा कालाच्या कक्षेकडे
आपण संतपणे सरकत असतो. मानवाला जर आपल्या मर्त्यपणाच्या, अनित्यतेच्या, दुःखाच्या आणि निराशांच्या भावनेचा अंत करायचा असेल तर हाच त्याचा हेतू असावयास पाहिजे. आपल्या जीवन यात्रेत आज नाही तरी पुढे केव्हा तरी त्याने साध्य करावयास पाहिजे. तेथेच फक्त आपण सर्व परिपूर्ण, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असल्याचा आपल्याला शोध लागतो. आणि जेथे सुस्कारांना अर्थ नाही, अश्रू सुकून जातात आणि दुःखे आक्रमण करण्यास झजत नाहीत, असे तेच एकमेव क्षेत्र आहे. जड कारण, अज्ञान आणि मायेचा निराश केल्यावर नित्य शाश्वत अमृतत्व ब्रह्मास्मीचे स्फुरण होते. ब्रह्मलोकापर्यंत जाण्यास बिंदू ध्यान उपयोगी पडते. कारण देह अज्ञान, ज्ञान तो आत्मा जाण. मी मानवी किंकर एका यती झालो विश्वंभर. संदेह तुटला थोर, याता याती आत्माराम पासील. अशा औदुंबर श्री विष्णूंचे निरंतर ध्यान करू. 824 अश्वत्थ विनाशी जगद्रूप. एक पुरातन पूजनीय वृक्ष. अश्वत्थ पूजनीय वृक्ष. अश्वत्थ सर्व वृक्षाणां. गीता 10:26. ऊर्ध्वमूलमधशाख अश्वत्थं प्राहुरव्यम. अश्वत्थमेनं सुविरोढमूल. गीता 15:1 आणि 3. अश्वत्थ म्हणजे श्व पर्यंत न तिष्ठ इति अश्वत्थ. श्वस अव्यय येणाऱ्या उद्याचा वाचक आहे. जो उद्यापर्यंत स्थिर राहतो त्याला अश्वत्थ, तसेच जो उद्यापर्यंत स्थिर राहत नाही त्याला अश्वत्थ असे म्हणतात. अश्वत्थ पदाचे तात्पर्य संसार एक क्षणही व एक क्षणही स्थिर राहणारा नाही. केवळ परिवर्तनाच्या समूहाचे नाव संसार आहे. परिवर्तनाचे जे नवे रूप समोर येते त्याला उत्पत्ती म्हणतात. थोडे आणखीन परिवर्तन झाले असल्यास स्थिती रूपाने मानतात. आणि जेव्हा स्थितीचे स्वरूप परिवर्तन होते तेव्हा त्याला प्रलय म्हणतात. वास्तविक याची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतच नाही. यात प्रत्येक क्षणाला परिवर्तन होत असल्यामुळे हा संसार एक क्षणही स्थिर नसतो. दृश्य मात्र प्रतिक्षण अदर्शनात जात आहे. याच भावनेने या संसाराला अश्वत्थम असे म्हटले आहे. परमात्म्यापासून संसार उत्पन्न होतो ते संसाराचे अभिन्न निमित्तोपादन कारण आहे. म्हणून संसारूपी पिंपळवृक्ष हा तत्वतः परमात्म स्वरूप असल्याने पूजनीय आहे. परंतु स्व अविनाशी आहे आणि या संसार वृक्ष प्रतिक्षण परिवर्तनशील असल्यामुळे नाशवान, अनित्य आणि क्षणभंगूर आहे. म्हणून स्वची तृप्ती याच्याकडून कधीच होऊ शकत नाही. परंतु याच्याकडून सुखाची इच्छा करून हा वारंवार जन्मतो मरतो. अशा अश्वत्थ श्री विष्णूंचे पूजन करू. 825 चाणूरांध्र निषूदन. आंध्रवंशीय चाणूर नावाच्या मल्लाला मारणारा. कंसाने श्रीकृष्ण बलरामासह गोकुळवासियांना धनुष्य याग व मल्लयुद्धासाठी आमंत्रण दिले, जेणेकरून मथुरेतील कंसाचे साथीदार श्रीकृष्ण बलरामांना मारून टाकतील व कंसाचा हा कृतांत काळ यमसाधनाला जाईल. चाणूर मुष्टीत मोठे बलाढ्य होते तर श्रीकृष्ण बलराम पोर 14. हे मल्लयुद्ध अनैतिक होते. तरीही श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करीत एकमेकांशी कुस्ती लढत होते. नाचलत प्रहारेण मालात इव द्वीपः. बाल्योर निगृह्य चाणूरम बहुशो भ्रामयन हरी. भागवत 10:44-22. भगवंताच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगाच्या रगडण्याने चाणूराचे अंग खिळखिळे होऊन त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. पण अत्यंत वेगाने सोडून एखाद्या ससाण्याप्रमाणे त्याने झडप घातली आणि दोन्ही हाताच्या मुठी वळून भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर त्याने प्रहार केला. तेव्हा मात्र फुलाच्या माऱ्याने हत्ती जराही विचलित होत नाही. त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडे सुद्धा विचलित झाले नाही. त्याने चाणूराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गरगरा फिरवून जमिनीवर आपटले. त्या वेगाने त्याचे प्राण निघून गेले. त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस व फुलांच्या माळ्या विस्कटल्या. इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला. अशा चाणूरांध्र निषूदन श्री विष्णूंना मनपूर्वक वंदन करते. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 101 आणि नाम 825 संपन्न झाली.
हरि ओम.